श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. जप करताना माळीचे नियम व काही संकेत या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळा ठेवून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढावेत. माळेचे मणी एकमेकावर आपटणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी माळेचे मणी गाठविलेले असावेत. जप करताना मणी आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो असे शास्त्र आहे. त्यामागील एकच तत्व म्हणजे मणी वरचेवर आपटल्यास ते झिजून फुटण्याची शक्यता असते. जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी. कुठल्याही परिस्थितीतील मेरुमणी ओलांडून पुढे जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम करावेत. त्याचप्रमाणे जप करताना हातातून माळ गळून पडणे हे अशुभ सूचक होय. त्यासाठीही 6 प्राणायाम करावेत. जप करताना जपमाला तुटून पडल्यास ते अरिष्टसूचक असल्यास अरिष्ट परिहार्यर्थ महामृत्युंजयाचा जप करावा. हा जप किती करावा याविषयी काटेकोर नियम नसेल तरी सामान्यतः अपमृत्यू परिहारार्थ अयुतच म्हणजे 40,000 जप करावा. पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरून जपसंख्या कमी करता येते. जपमाळेने जप करताना शक्यतो गौमुखी वापरावी. गौमुखी नसल्यास किमान एखादे वस्त्र वापरून हात झाकून घ्यावा. एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची माळ कधीही वापरू नये. जपमाला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप झाल्यावर माळेला वंदन करावे. जपमाळा नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत किंवा वाटीसारख्या पात्रात ठेवावी. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत ठेवू नये. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही, परंतु गुरु आपल्या शिष्यास ती देऊ शकतो. मात्र अशा तऱ्हेने गुरुकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीचे स्मृतिचिन्ह असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी करता येत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. मित्रांनो, तर अशा प्रकारे जप करताना या गोष्टीचा आपण काही गोष्टी आहेत त्याचे आपण नियम पाळावेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.